विकासाच्या नावाखाली बदलाचा वेग वाढत असताना आपल्या गावांचं मूळ स्वरूप हळूहळू हरवत चालल्याची चिंता आता प्रकर्षाने समोर येत आहे. एकेकाळी निसर्गाच्या सान्निध्यात, मातीच्या सुगंधात आणि साधेपणात जगणारं गाव आज काँक्रीटच्या चौकटीत अडकताना दिसत आहे. पूर्वी गावात पाण्यासाठी विहिरी, ओढे आणि पारंपरिक पद्धती वापरल्या जायच्या. त्या प्रक्रियेत श्रम होते, पण निसर्गाशी एक नातं होतं. आता मोटर आणि पंपांच्या वापरामुळे सोय झाली असली तरी पाण्याचे स्रोत आटण्याचा धोका वाढला आहे. जलसंधारणाच्या योजना कागदावर दिसतात, पण प्रत्यक्षात त्यांची परिणामकारक अंमलबजावणी कितपत होते हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शेती क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. बैलांच्या जागी ट्रॅक्टर आले, उत्पादन वाढलं, पण मातीशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं कमी होत चाललं आहे. शेती हा केवळ व्यवसाय बनत असताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र कमी झाल्याचं वास्तव आहे. घरांमध्येही बदल स्पष्टपणे जाणवतो. चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा सुगंध, अंगणातील गप्पा आणि घरातील एकोप्याचं वातावरण आता गॅस आणि आधुनिक जीवनशैलीत हरवत चाललं आहे. सुविधा वाढल्या, पण नात्यांमधील जवळीक कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. गावातील सण उत्सव आणि परंपरांमध्येही बदल झाला आहे. जत्रा, पालख्या, ढोल ताशांचा गजर याऐवजी मोबाईल आणि डिजिटल मनोरंजनाला अधिक प्राधान्य मिळत आहे. लोक एकमेकांच्या जवळ असूनही मनाने दूर जात असल्याचं चित्र दिसत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने परिस्थिती आणखी चिंताजनक आहे. झाडांची संख्या कमी होत आहे, सावली हरवत आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असली तरी प्रत्यक्ष कृती मात्र अपुरी पडत असल्याचं वास्तव आहे. एकूणच प्रगतीच्या या प्रवासात आपण काहीतरी मौल्यवान गमावत आहोत हे नाकारता येत नाही. आधुनिकतेसोबतच निसर्ग, परंपरा आणि संस्कृती यांचा समतोल राखणं हीच खरी गरज आहे. कारण शेवटी मुळं जपली तरच भविष्यातील झाड भक्कमपणे उभं राहू शकतं.